काय करू रुक्मिणी? त्या अशोक बापूच्या मुलाचं कंपनीत काम झालं म्हणे. हो ना, मी पण ऐकलं. आपलंच नशीब काय फुटलंय काय माहिती. वेडीस का तू? आपला सोन्या लहान आहे अजून. काय बोलता, लहान आहे का तू? बाबाचं नाही का त्याला? काय बोलतेस? असं बोलून दाखवायचं असतं का? शांतला ठेव काही थोडी. कायमची शांत होईल ना मी, तेच बरं होईल. रुक्मिणी काय बोलते? बाणे का तुला? अरे तुझ्या जिभेला हाडे की नाही? येऊ दे येऊ दे येऊ दे, मार 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 लवकर मार, चल मार. अरे सोन्या, ठेव रे तो फोन. अभ्यास बघ जरासा. काय कटकट लावली आई, बघ मेलो मी गेम मध्ये. अगं रुक्मिणी शांत हो, दमून थकून आलाय तो कॉलेज मधून. तुमच्याच मुळे वाटलाय तो. इथे बाप रोजच्यासाठी मर मर मरतोय आणि तो गेम मध्ये मरतोय. अरे सोन्या थोडा अभ्यास पण बघ. तो सतीशचा मुलगा कंपनीला लागून गेला. सांगा त्याला जराशी लोकांच्या उदाहरण. लागू द्या ना मग. त्याच्या बापाकडे 2 नंबरचा पैसा आहे, आपल्याकडे काय आहे? एक खटारा स्कूटर 100 वेळा किक मारतो ना, त्याकडे चालू होते ती. सोन्या, बाप आहे का तुझा? असं बोलशील का तात्यांशी? अगं रुक्मिणी येतो सतीशचं सांगतो ना, त्याला एक ठाऊकच नाहीये की फुकटाचं पचत नाही, कष्टाचं सरत नाही. देवा, एक दिवस बघायसाठी एवढं मोठं केलं का आम्ही याला? झालं का तुमचं? आवरलं का ज्ञान पाजून? आता नीट ऐका, पुढच्या आठवड्यात माझी गॅदरिंग आहे. हे पाठकत होतं आणि ती खटारा स्कूटर घेऊन येऊ नका बरं. बरं बाबा, नाही येणार. तुला आमची एवढी वाटतच नसणार. आणि हा कधी पाहून सांगतोय गाडी घेऊन द्या, गाडी घेऊन द्या. अरे घेऊ आपण गाडी, तुला चांगलं माहिती आहे आपली परिस्थिती काय ते. काय परिस्थिती लावलंय. माझ्या सर्व मित्रांकडे गाड्या आहेत, ते काहीच माहिती मला. या आठवड्यात मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. चाललो मी. अरे सोन्या थांब. ते पैसे घेऊन जा भाड्याला. अहो चला, आपल्याला पण जायचं आहे ना शेतात. अरे हो, बरं झालं तू आठवण दिली. गेले का हे? बोट आठ. आता वरूनला बोलवतो. हॅलो वरून. हा अरे ये लवकर. अरे पार्टी माझ्याकडून आज. गेले ते डोकं उठाड. हा आणि आपला तो विषय बी घेऊन ये बरं. ये लवकर. कुठं राहिला वरून? आला नाही का सोन्या? अरे बाय आला का? ये पार्टी असं राहणार हो. हे बाय तुझे सांगलं ते जाणलं बरं का मी. काय झालं उद्या दिसतोय काय तुझ्या सोबत? काही नाही रे भो, ही घरच्यांची कट. याचा नोकरी लागला, याचा मुलगा नोकरी लागला, त्याचा मुलगा नोकरी लागला. तू काय लागशील म्हणे? इथं आपला अभ्यासाचा पत्ता नाही. जाऊ दे रे, काय टेन्शन घ्या एवढा. काय ताण घेऊ नको हो. त्या तात्याकडे ते पाठकत होते यांची काढायला स्कूटर. ते म्हणे कसंच गॅदरिंगला येतो म्हणे. मी नाही सांगितलं मी त्यांना. अरे बरं झालं नाही सांगलं तुम्ही. तुला माहिती ना कोणी येणार गॅदरिंगला? पिंकी येणार रे. अरे मी काय म्हणतो, तू पिंकीला गिफ्ट घेणार का आज त्याचं? अरे काय गिफ्ट घेतो? इथं तो तात्या पैसे देत नाही. अरे बाप सोन्या, चांगलीच मजा झाली तुमची. अरे सावकार तुम्ही या ना बसा. ते जाऊ दे, मी तेवढंच सांगायला आलोय. 2 दिवस आहे तुझ्याकडं. 5 लाख रुपये व्याजासोबत परत कर, नाही तर तुझा खेळ खाल्लास. लक्षात ठेव. अरे सावकार याला नीट समजो काय. हे बघ सोन्या, तू आपला माणूस आहे म्हणून तुला सांगतो. तो सावकार काही चांगला माणूस नाही. देऊन टाक त्याचे पैसे. कशाला उगाच गोत्यात पडतोय? अरे सांगाल ना 2 दिवसात भेटू म्हणतो. 2 दिवस ठीक आहे सांगतो. काय ताण झाला भावा, दुष्काळात करा होय ना. जाऊ दे रे, काय टेन्शन घेऊ नको. करू आपण काय ना काय जुगाड. जाऊ दे, आवर येते येतच नाही. डोकं उठाडा अजून गडगड करा रिकाम. झोपायला नाही. लेटरचा फोन. अरे देवा, काय झालं हे? बापरे, काय झालं? डॉक्टर सगळं ठीक आहे ना? त्यांच्या चेस्टमध्ये ब्लॉकेज झालंय. त्यांना तात्काळ ऑपरेशनची गरज आहे. ऑपरेशन? 5 लाख रुपये लागतील ऑपरेशनला. तुम्ही तात्काळ पैसे अरेंजमेंट करा. 5 लाख रुपये? 1 लाख रुपये डिपॉझिट करून द्या. बरं, मी करते काहीतरी. डॉक्टर काय झालं? हा माझ्या मुलाचा नंबर फोन लावून. हॅलो हॅलो. मला तुमच्या एका व्यक्तीने नंबर दिलेला आहे. तुम्ही तात्काळ हॉस्पिटलला या. मी विघ्नहर्ता हॉस्पिटलमधून डॉक्टर शशांक बोलतो. हो हो या.
डॉक्टर काय झालं? त्याला चिठ्ठी देऊन द्या. काय झालं डॉक्टर? कॉलवरती तुम्हीच का? कोणीच काय झालं? मला या व्यक्तीने तुमचा नंबर दिलेला होता. तात्या 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 काय होतं तुम्हाला? तात्या तात्या डॉक्टर डॉक्टर लवकर काय काय झालं त्यांना? सरका 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 तुम्ही सरका. तात्या 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 डॉक्टर काय होतं? डॉक्टर मी काहीच नाही बोलू. तात्या 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 सावरा तुम्ही. स्वतःला सावरा तुम्ही. तात्या तात्या सावरा तुम्ही. कसं काय झालंय? तात्या मला त्यांनी जाता वेळी चिठ्ठी दिली होती. तात्या तात्या माझं सोन्या, हे बघ, रडू नको. तुला तो सावकार धमकी देऊन गेलाय ना, ते मी बघितलं होतं. तू लहान असताना मी एक विमा काढला होता. त्यासाठी मला माझं आयुष्य संपवणं गरजेचं आहे. शेतात असताना मी ऑर्डर पितोय. या विमाच्या पैशातून तुला हवं तसं तू जीवन जगू शकशील. यापुढे घराची जबाबदारी सांभाळ. तुझ्या आयुष्यातील एक अडथळा आता संपला. एक गोष्ट तुझ्यापासून मी कायमच लपवली. माझी सतत तब्येत खराब राहणे तुला आवडत नव्हतं ना. त्याच्या मागे कारण होतं. तू लहान असताना डॉक्टरने आम्हाला सांगून दिलं होतं की तुझ्या किडनीत अडचण आहे आणि तू जगू शकणार नाही. तेव्हा माझी एक किडनी तुला दिली होती. जमलंच तर माफ कर. बाप हा मुलाचा छत्र असतो. पण सोन्या, मला ते जमलं नाही रे. माफ कर. तू लहान असल्यापासून नातेवाईक मला बोलायचे, सोन्या हाताबाहेरून चालला, सोन्या हाताबाहेरून चालला. पण मला ठाऊक आहे, माझा सोन्या तू तसा नाही. माझं नाव काढशील तू. आता जास्त रडू नको. तुझ्या आणि रुक्मिणीच्या चेहऱ्यावरील हास्य माझ्या आत्म्याला नेहमी शांतता देत राहील. तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्यात तुझा बाप असमर्थ ठरला. आता तुझा तात्या फाटके कपडे घालून तुझ्या गॅदरिंगला कायमचाच येणार नाही. तुझाच तात्या. मित्रांनो, या नाटकातून फक्त एवढंच सांगायचं होतं, आईबापाची नेहमी रिस्पेक्ट करा. कारण ते म्हणून तुम्ही त्यांच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, आईबापाचे सर्व असतात. धन्यवाद.